नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि जर ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार असेल तर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान आहे। मग ब्राझीलचं आणि देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं नातं काय तर लक्षात घ्या, ब्राझील जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि या वर्षी ब्राझील मध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे। हा वापर मार्च महिन्यापासून वाढणार आहे। यामुळे ब्राझीलची सोयाबीन निर्यात मार्च महिन्यानंतर जी वाढत असते ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार आहे आणि या सर्वांचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यावरती होऊन फेब्रुवारी मध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे। ब्राझील मधील अनुकूल परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा पवित्रा कसा ठेवायचा तर लक्षात घ्या, 4800 च्या भावावर 25%, 5000 च्या भावावर 50% आणि 5200 च्या भावावर 25%। या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला होणार आहे 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।